ऍसिडिटी, अपचन, छातीशी व पोटाशी जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, वारंवार तोंड येणे, दिवसातून 3-4 वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे, गॅसेस, करपट ढेकर येणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, भगंदर, पित्ताशयातील खडा व मूतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती. आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. आपल्याला जेव द्यायला पवा येतं का पाण्यात पवायला? कोणाला? तुम्हाला. मी आलं हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, पावल्याला खाडीतला माणूस आहे मी. उपसागर उपसागर. गावात शांतता नांदावी हे माझं धोरण असतं. वा वा वा, तुमचे खरंच असे जर महान विचाराचे माणसं ह्या गावात आहेत. माझं विचारच चांगले आहेत, पण ह्याच जागी जर तुमचा जावाय असताना बदा बदा राखेल वतला तर ताफट डोक्याचे जावा बापू. पण तुम्ही कार्यालय महान करताय बर का. मग माझं कार्य अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. मला तर सुभाषराव इतकी टेन्शन येतं, असं वाटतं मी जर प्रपंचामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये जर लक्ष घातलं नाही तर जग कसं चाललं. जगाचं राहू द्या, ह्या मोटरचं बघा आणि आपल्या घराचं बघा. या मोटरला तर ना बाहेर काढून असं वाटतं पिटवूनच द्यावी. त्याला दवाखान्यात नेऊ पहिल्यांदा. दोघं होतं म्हणून वाचला. सोडा त्याला. बायको 50 रुपये देत नाही म्हणजे जगून काय करायचं. फरक पडला काय उद्या काय रामभाऊ. काही रामभाऊ राहू द्या. पाया पडतो का, पाया पडतो का रामभाऊ. मार नको करी मला का असं करतात का. पण आहे राव. पुरी नंदीत आम्ही ह्याला बाहेर काढला, पाण्यातून बुडता बुडता वाचवला त्याला. तो दारूच्या नशेत बुडालाय, त्याच्यामुळे तुझा संसाराचा वनवास झालाय. तू दारूच्या नशेतून त्याला बाहेर काढ. मी तुझे पाठ ठोकतो. लागली पोलीस स्टेशनला फोन करायला आणि तिघाला आत घालायला. उपाय 100% करणार. मग तेवढ्यासाठीच मी गुणकारी बाबा म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मग मी हुडकलं कशाला? त्याच्यामुळे हुडका हुडकीवर दिसतंय लक्षात. मला नाही हुडकायचं ना. असू द्या असू द्या. तू